11वी 10वी 12वीच्या बेसवर कोणालाही जॉब लागू शकतो तिथं. काळ्यानं कुठं अजून त्याच्यात पुणे मुंबईला कामाला आम्ही पण जाऊ शकतो, पण दुसऱ्याच्या कंपनीत जाऊन नोकर झाल्यापेक्षा आपली जी गावाकडे शेती आहे त्याच्यात जर आपण काम केलं, त्याच्यात मला तर असं वाटत नाही का काही वाईट आहे म्हणून. आणि ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की मी वावरात येतो, तर मी माझ्या स्वतःच्या मर्जीने येतो, कारण का घरी राहून बोरच होते. त्याच्यापेक्षा वावरात येऊन कामही होते आणि जेवढे पैसे आपण त्या कामाचे दुसऱ्याला देतो तेवढेच वाचून जाते. मी माझ्या मर्जीने वावरात येते, मला कोणी असं जबरदस्ती नाही करत. हे मी अगोदरही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आता परत एकदा सांगते, कारण की जे माझे व्हिडिओ पाहून त्याला तर अशी खुशी होती मी वावरात येत होतं, पण पहिले काय मी कायच्यामुळं खुशी होते तर बा एवढ्या उन्हीत आणि तपा लागते. पण हे उन्हीत आणि तपणं आम्ही स्वतः चूज केला आहे, कारण इथं रिस्क खूप मोठी आहे, पण एक ना एक दिवस सक्सेस फिक्स आहे. जर आपण पुण्या मुंबईला कामाला गेलो, तिथं प्रायव्हेटमध्येच काम करावं लागते, कोणी परमनंट आहेच नाही. म्हणून 1-2 वर्ष करा, 10 वर्ष करा, 15 वर्ष करा, पण आपण तिथं लाईफ टाईम सेटल होऊ शकत नाही. एक ना एक दिवस तर गावाकडं वापस यावंच लागते. त्याच्यापेक्षा एक ना एक दिवस एवढा सर्व पसारा आवरून गावाकडं वापस आल्यापेक्षा इथचा जो आपला पसारा आहे तो सावरलेला कधीही बरं. तर अशी आहे ती गोष्ट. म्हणून माझ्या लाईफविषयी तुम्ही लोक जास्त टेन्शन घेऊ नका, आणि तुम्हाला तर आनंद जो होतो ना, तर मग त्या आनंदाचा आस्वाद घ्या. मी वावरात येतो, तुम्हाला खुशी वाटते, त्याच्यापेक्षा जास्त खुशी मला होते, कारण मी माझे व्हिडिओ बघून वावरात जाते बा, हिचा नवरा वावरात नेते, कामाला नेते, असा जो तुमचा समज आहे, गैरसमज आहे, तो समजमध्येच कन्वर्ट करा. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, आणि जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करून द्या. बाय बाय.